हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र। या आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहे। सुहाना बिर्याणी मसाला आहे, चिकन आहे, त्याला काय होते त्यात टाकायचा। हे बघा, व्हेज बिर्याणीसाठी आपण काय काय घेतलंय बघू। फ्लावर घेतलाय चिरून धुवून घेतलाय, गाजर पण धुवून घेतलंय चिरून, वाटाणे धुवून घेतलेत, आणि ही कोथिंबीर आहे थोडीशी, आणि हे पनीर आहे। आणि वाटण्यासाठी बघा, आपण ही बिर्याणीसाठी एवढं टाकायचा खडा मसाला आपल्याला, म्हणजे भातात टाकायचा। आणि कोशिंबिरीसाठी गाजर, काकडी आणि थोडं टोमॅटो आणि कांदा चिरलाय, त्याला ते नंतर करायचं आपल्याला। वाटण्यासाठी मी मसाला बघा काय काय घेतलाय बिर्याणीचा। कांदा, थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, पुदिना, आलं घेतलंय, आणि खोबरं घेतलंय वल्ल, आणि हा एवढा धने खडा मसाला घेतलाय। हे बघा, आता हे आपल्याला तेलात भाजून घ्यायचं सगळं मसाला। चला तर मग आता आपण बिर्याणी तयार करू। अगोदर आपण आता हे तांदूळ धुवून ठेवणार आहे। आपला मसाला भाजून वाटेपर्यंत चांगला भिजतोय म्हणजे, चला धुवून घेऊ। चला, आपण तेल ठेवले मसाल्यासाठी भाजण्यासाठी वतले, आपण त्यात पनीर तळून घेऊ। अगोदर पनीर तळून काढायचं आपल्याला। पनीर तळून घ्यायचं आणि त्याच तेलात मग आपल्याला ही ग्रेव्ही करायचा, मसाला भाजून घ्यायचा। चला, पनीर आता काढून घेऊ आपण। या ताटात काढून घ्यायचे भाजीच्या, सगळं पनीर घेऊ। चला, पनीर काढून घेतले। आता एक खडा मसाला, धने खडा मसाला आपण टाकून घेणार आहे। खोबरं घ्यायचं टाकून, आता यातच आपल्याला कांदा पण टाकायचा आहे। कांदा पण टाकायचा त्यात। आता एक 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 भाजण्याचे मसाले ना वाटणाचे त्यात टाकून घ्यायच्यात, आणि सगळे एकसारखे वाटून घ्यायच्यात आपल्याला भाजून। आलं पण टाकते मी त्याच्यातच, बघा लसूण पण टाकणार आहे, कोथिंबीर पण टाकणार आहे, आणि पुदिना पण टाकणार आहे। चला तर आता हे आपल्याला त्या तेलात चांगला मसाला भाजून घ्यायचा, एकसारखा लाल होईपर्यंत भाजायचा। नंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं या मसाल्यात। सगळं वाटणाचं साहित्य टाकून घेतलंय बघा, 2-3 मिरच्या पण हिरव्या टाकते मी त्यातच। आता सगळंच आपल्याला भाजून घ्यायचंय, चांगलं परतून घ्यायचंय लाल होईपर्यंत। घालून घ्यायचं चांगलं, भाजून झाले की आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं मसाला। चला, मसाला आपला भाजून झालाय सगळा, आता आपण वाटण करून घेणार आहे याचं। चला, आता तेल ठेवलंय तापायला, ग्रेव्ही पण झाली आहे बघा बनवून मसाल्याची वाटून। चला, आपण थोडीशी आता जिरे मोहरी टाकू, थोडीशी टाकायची आपल्याला, लई नाही टाकायची। आता ग्रेव्ही टाकून घेतली मी, ग्रेव्ही टाकून घेतली मी। हळद टाकणार आहे आपण थोडीशी जिरी पावडर आहे बघा केलेली मी, ती टाकणार आहे, टेस्ट येते छान म्हणजे। आणि लाल मिरची पावडर आहे, आणि हे बिर्याणी मसाला आहे, व्हेज बिर्याणी मसाला, तो टाकून घेते मी आता त्याच्यात। जास्त नाही आपण लाल तिखट टाकणार, कारण मिरच्या टाकल्यात आपण 4-5, पुदिना आहे। आता ही मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। त्याला परतून घेऊया। ही बघा, मसाल्याला तेल सुटत आले। आपण आता ह्यात दही टाकणार आहे
थोडस दही पण टाकून घ्यायचं आपल्याला भाजीला. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता आपण एक 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 भाजी ह्याच्यात टाकणार आहे. चला हे बघा, फ्लावर, गाजर आणि मटर सगळं आपण टाकून घेतलं याच्यात मसाल्यात. परतून घ्यायच्यात चांगल्या आपल्याला भाज्या. आणि पनीर आहे ना ते आपल्याला लास्टला टाकायचं. जरा शिजत आली ना ग्रेव्ही, भाजी शिजत आली की नंतर टाकायचे पनीर. या भाज्या आता आपल्याला शिजून द्यायच्यात. आणि ग्रेव्ही पाहिजे तेवढ्याच आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. पाणी वतायचं आपल्याला शिजायला. चला आता पाणी वतून घेऊ. हे मिक्सरचं भांड मी खवळून टाकते. पाणी वतून घेतलं एवढं. आपल्याला या भाज्या अजून गाजर, फ्लावर ही शिजायचंय. बरोबर ग्रेव्ही होती मग शिजून. थोडीशी कोथिंबीर टाकते मी. आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं. हे बघा, मीठ चवीपुरतं टाकायचं, अंदाजाने टाकायचं आपल्या. चला आता आपण उकळी आली की झाकण ठेवणार आहे याच्यावर. नंतर पनीर शिजत आली ना भाजी की टाकणार आहे आपण. चला इकडे बिर्याणीच्या भातासाठी आपण पातेल ठेवले. हे बघा, तांदूळ पण बरेच उशीर झाला आपण धुवून ठेवले होते. खडा मसाला टाकायचा आपल्याला तेवढा त्याच्यात. चला तेल ओतून घेऊ आपण. तेल टाकणार आहे मी, तूप नाही आहे माझ्याकडे, थोडंच तूप आहे. तेल टाकून घेतले. हे बघा, खडा मसाला टाकते मी ते तेलात. परतून घ्यायचा चांगला. तेज पत्ता नाही माझ्याकडे, ती नाही टाकला मी. त्याला गुडायला लागले. टाकून घेते तांदूळ मी. आता आपल्याला हलवून गरम पाणी ओतायचंय आणि चवीपुरतं मीठ टाकायचं या भातात. चला आता गरम पाणी करून घेतलंय मी पातेल्यात. हे बघा, गरम पाणी ओतणार आहे आपण. गरम पाणी ओतलंय. आता मीठ टाकणार आहे मी चवीपुरतं. चला आता आपण मीठही टाकले बिर्याणीच्या भातात. आता आपण झाकण ठेवणार आहे. गरम पाणी टाकले, झाकण ठेवले अजून जास्त उकळी पटपट येईल. शिजून द्यायचं. एकीकडे भात टाकला, एकीकडे भाजी टाकली. चला भाज्या शिजत आल्या. आता आपण ही पनीर टाकणार आहे त्याच्यात. आता पनीर टाकून पण आपल्याला शिजून द्यायचं थोडा वेळ, म्हणजे अजून ग्रेव्ही घट्ट होती. चला आता भात बघूया आपण. शिजत आलेला आहे भात पण आपला. हे बघा, थोडस झाकण मारून ठेवू आपण. शिजत आलाय, शिजलाय, जवळजवळ शिजलेलाच आहे भात. भाजीची पण हे बघा ग्रेव्ही होत आली घट्ट. थोडीशी राहिली. आपण आता पनीर टाकले, अजून थोडं आटून देणार आहे आपण. चला आपलं भाजी ती भात होईपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊ. त्यासाठी बघा
दही घेतलंय मी. थोडस लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला. थोडस मीठ घ्यायचंय चवीपुरतं. मिक्स करायचं चांगलं. आणि आता आपण या भाज्या सगळ्या ह्याच्यात टाकणार आहे थोड्या थोड्या करून. हे बघा सगळ्या टाकायच्यात. कांदा वगैरे सगळं टाकायचे. पुदिना चिरून घेतलाय थोडासा आणि कोथिंबीर. चला तर मग मिक्स करून घेऊ आपण सगळं. हे बघा आता मस्तपैकी आपली कोशिंबीर तयार आहे बिर्याणी बरोबर खायला. इकडे दाखव. चला आपल्या भाज्या आता शिजून तयार आहेत. हे बघा ग्रेव्ही. आपण ग्रेव्हीचा थर देणार आहे. ग्रेव्हीचा थर द्यायचा आणि ती भाजीचा खाली. हे बघा थर झालाय आपला देऊन. आता आपण ही शिजलेल्या भाताचा थर देणार आहे. चला आता दुसरा थर द्यायचा आपल्याला भाज्यांचा. भाज्या आणि ग्रेव्ही. हे बघा दुसरा थर द्यायचा आहे आता आपल्याला. दुसरा थर देऊन झालेला आता आपल्याला. भात टाकणार आहे त्याच्यावर. चला आता तिसरा थर देणार आहे आपण. तिसरा थर द्यायचा आहे भाज्यांचा आणि ग्रेव्हीचा. हे बघा ग्रेव्ही बनवलेली संपत आली. मस्त बिर्याणी, व्हेज बिर्याणी. आता आपण तिसरा थर पण द्यायचा. आता ग्रेव्ही आपण सगळीच टाकून देणार आहे ह्याच्यात. मस्त लागते. चला आता आपली ग्रेव्ही संपलेली. आपण ही राहिलेला भात टाकणार आहे त्याच्यात. मस्त. चला आता आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. आपण थोडासा जिलबीचा कलर टाकू. लाल कलर नाही आहे माझ्याकडं, जिलबीचा कलर आहे. थोडासा टाकून घेऊया. चला तर आता आपलं व्हेजिटेबल बिर्याणी तयार आहे या खायला मस्त पैकी. बघा मस्त थर दिलेत. हे बघा व्हेजिटेबल. चला तर मग आता आपली व्हेजिटेबल व्हेज बिर्याणी तयार आहे या खायला. हे बघा थर दिलेत मी. खाली थर काढला की भाजी येते. बघा हे बघा ग्रेव्ही येते. चला तर मग कशी झाली बिर्याणी. मी व्हेज बिर्याणी कशी काय केली सांगा. कशी झाली बिर्याणी सांगा. मी अशाच पद्धतीने करते. तुम्ही कसं करता सांगा मला कमेंट करून. चला तर मग बाय या खायला व्हेज बिर्याणी. चला या जेवण करायला. कोशिंबीर मस्तपैकी व्हेज बिर्याणी झाले तयार. या जेवायला. माऊली बघा कसा करतोय आमचा.